आणि सध्या सावित्री नदीच्या पात्रातल्या शोध मोहिमेसाठी अल्ट्राव्हायोलेट कॅमेराची मदत घेतली जाते। नेमकं हे काम कसं केलं जातं याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी। यूएस बेस्ड टेक्नॉलॉजी सह अद्ययावत तंत्रज्ञानासह या ठिकाणी सगळं रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणचं महाडचं सुरू करण्यात येईल। हे जे आहे या ठिकाणी सोनार सिस्टम म्हणतात याला, हे सोनार सिस्टम अल्ट्राव्हायोलेट रेडिएशनवर काम करेल आणि हे जहाजाच्या तळाशी अल्ट्राव्हायोलेट सिस्टम बसवलं जाईल। या ठिकाणी आपण हे जी बघू शकतो या ठिकाणावरनं अल्ट्राव्हायोलेट रेज या मशीनमधनं रेडिएट केले जाईल आणि 600 फूट खाली जाऊन आणि 400 मीटर आजूबाजूच्या परिसरामध्ये जाऊन या ठिकाणी हे आतमध्ये कुठला ऑब्जेक्ट आहे का, कुठली वस्तू आहे का याचं चित्रीकरण करेल आणि याचं चित्रीकरण हे जहाजाच्या वरच्या बाजूला या ठिकाणी हा डिस्प्ले बसवण्यात येईल आणि या डिस्प्लेमध्ये या ठिकाणी खालच्या वस्तूचं चित्र जे आहे ते चित्र यावरती दाखवलं जाईल आणि त्यानुसार शोध घेणं अधिक सोपं होईल। या ठिकाणी स्थानिक आमदार भरत गोगावले आहेत जे या ठिकाणी अद्ययावत तंत्रज्ञानासह दाखल झाले आहे। सर, कशा पद्धतीनं हा शोध आणि कारण गेली 4 दिवस आपण बघतो कुठली गती आलेली नाही, आज कशा पद्धतीनं शोध गती आलेली नाही म्हणून गती येण्यासाठीच आज आमचे सन्माननीय मंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब त्यानंतर रवी फाटक आणि आम्ही मंडळींनी हे ठरवलं की आता शासनाच्या वतीने सगळे प्रयत्न चालू आहेत, कुठेही खंड नाही आहे आणि त्याच्या अनुषंगाने मग शिंदे साहेबांनी चर्चा केली। आमचे नायर आणि स्वामी हे 2 त्यातले तज्ज्ञ आहेत आणि त्यांनी मग हे कॅमेरे उपलब्ध करून दिलेले आहेत। साधारणतः अशा किती मशीन तुम्ही सध्या बोलवले आहे, किती मशीनच्या माध्यमातून शोध सुरू 3 आहेत। अच्छा, 3 आहेत। काल पण ट्रायल झाली परंतु अशी फिटिंग करून नव्हती झालेली, आमच्या NDRFच्या जवानांनी केली होती, परंतु आज आम्ही करतोय। गेले 4 दिवस फक्त आणि फक्त शिवसैनिकच इथे पूर्ण की संपूर्ण बोड्या ताब्यात देण्यापासून ते सगळं त्यांची व्यवस्था करत होते। जेवणाची काही ठिकाणी आम्ही व्यवस्था केलेली आहे, स्वतः फाटक साहेबांनी त्यांच्या विसावा हॉटेलला राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केलेली आहे। तर त्यामुळे आपण आज अपेक्षा करूया या पद्धतीनं एक नवं तंत्रज्ञान या शोध मोहिमेमध्ये वापरण्यात आलं आणि या संपूर्ण नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तरी आज शोध मोहिमेला यश येईल अशी आपण सगळे अपेक्षा करूया। अरविंद वारगेसह अक्षय कुडकेलवार, ABP माझा महाड।